नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. गौतम गंभीरचं पद धोक्यात, या अनुभवी खेळाडूला ऑफर. कसोटी संघासाठी बीसीसीआयचा प्लॅन बी तयार. जुलै 2025 मध्ये गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले. त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारताची T20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये कामगिरी प्रभावी राहिली आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी, एकदिवसीय आणि T20 मध्ये आशिया कप जिंकला. संघाला कसोटी क्रिकेटमध्ये संघर्ष करावा लागलाय. गेल्या मालिकेत भारतानं घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका 0-2 अशी गमावली. एका अहवालात असा दावा करण्यात आलाय की बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं कसोटी संघाचं प्रशिक्षक होण्याबाबत अनौपचारिकपणे VVS लक्ष्मण यांच्याशी संपर्क साधला. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियानं ऑस्ट्रेलियामध्ये एक कसोटी मालिकाही गमावली आहे, ज्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचं त्यांचं स्वप्न फंगलंय. या चक्रात 2025 ते 27 भारताची कामगिरी खराब आहे. त्यांनी 9 पैकी फक्त 4 सामने जिंकले आणि एवढेच सामने गमावले. संघ 6व्या क्रमांकावर आहे. एका वृत्तानुसार नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका 0-2 अशी गमावल्यानंतर बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं PSC VVS लक्ष्मण यांच्या अनौपचारिकपणे विचारलेलं होतं की त्यांना कसोटी संघाचं प्रशिक्षक व्हायचंय का. माजी भारतीय क्रिकेटपटू VVS लक्ष्मण हे बेंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्सचे क्रिकेट प्रमुख आहेत. ते या पदावर राहण्याचा मानस असल्याचं वृत्त आहे. गौतम गंभीरचा 2027च्या विश्वचषकापर्यंत बीसीसीआयशी करार आहे, परंतु असं वृत्त आहे की यावर विचार केला जाऊ शकतो. 2026च्या T20 विश्वचषकातील भारताच्या कामगिरीवर बरंच काही अवलंबून असेल. अहवालात म्हटलंय की गंभीर हा कसोटी संघाचा प्रशिक्षक म्हणून कायम राहण्यासाठी योग्य व्यक्ती आहे का, यावर सध्या बीसीसीआयमध्ये चर्चा सुरू आहे. 2025 ते 27च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पुढील 9 सामन्यांसाठी गंभीरची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करावी की तो या पदावर कायम राहावा, यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. ऑगस्टपर्यंत भारत रेड बॉल क्रिकेट खेळणार नाही. ऑगस्टमध्ये टीम इंडिया 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करेल. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा दौरा करेल. ऑस्ट्रेलिया 2027च्या सुरुवातीला 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा दौरा करेल.